नमस्कार मैत्रिणींनो. तर मी माझ्या 10 वर्षाच्या मुलांसाठी दिवसभरात साधारण काय करते खायला, तर हा आजचा व्हिडिओ आहे. तर आज शाळेत जाण्यापूर्वी ते मखाना खाऊन जाणार आहेत. ठीक आहे, मी भाजतच आहे, हे ऑलमोस्ट झालेलेच आहेत. आणि छोट्या ब्रेकमध्ये उपमा खाणार आहेत ते, म्हणजे नाश्त्याची सुट्टी असताना 9:30ला 9:45ला तर उपम्यामध्ये कॉर्न टाकलेले आहेत. ठीक आहे, तर असा उपमा ते खाणार आहेत, रव्याचा, हा साधा आपला रवा. आणि जेवणाच्या सुट्टीमध्ये ही कोबीची भाजी आहे, शिमला मिरची किंचित आहे याच्यामध्ये, पण कोबीचीच आहे ही भाजी. आणि पोळीला आज लावलं आहे तिळाचं तेल. ठीक आहे, आणि ही सॅलडमध्ये असताना मी काकडी देणार आहे, धुवायला ठेवलेली आहे मी इथे. तर असं माझ्या मुलांचं आज सकाळचं आहे हे. आता शाळेतून आल्यानंतर काय आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर दूध बिस्किट उठल्या उठल्या असलं अजिबात सवय नाही आमच्याकडे, म्हणजे मुलांना आम्ही दूध देतच नाही. आता तुम्ही ऐकलं असेल एवढ्यात की दुधात भेसळ चालू आहे वगैरे, पण ती भेसळ असो की नसो, ते कितपत आहे मला माहीत नाही. पण माझ्याकडे दोन्ही मुलं बिना दुधाची वाढली आहे. म्हणजे आमच्या घरातली 4ही मुलं, जेवढी पण मुलं आहेत माझ्या बहिणींची वगैरे, आम्ही सगळ्यांनी दूध न देताच वाढवली आहेत मुलं. आईचंच दूध फक्त, डायरेक्टली नाश्त्यावरती. 1 वर्षाचं मूल असेल तरी उठल्यावर आम्ही त्याला नाश्ता खायला देतो, जसं ते खायला लागतं तसं. दूध नाही आहे मुलांना आमच्या, त्यामुळे त्यांना सवय नाही आहे तशी. तर आज सकाळचं बघितलंय तुम्ही. आता शाळेतून आल्यानंतर माझी मुलं काय खाणार आहे, तर आता हा जिरा राईस आहे, तूप टाकून केलेला आहे मी. आणि ही मुगाची भाजी केलेली आहे पातळ, कारण ही जिरा राईस सोबत त्यांना हीच भाजी आहे आज. आणि वाटल्यास ते फ्रुट्स वगैरे खातील. आणि सॅलडमध्ये काकडी आहे आणि पोळी आहे. तर हे शाळेतून आल्यानंतरचं जेवण आहे आज माझ्या मुलांचं, ते खाणार, हे खाणार आहेत ते आज.